काय म्हणताय, काय समस्या? तर जरा स्ट्रेसफुल वाटायला लागली. काय बोलायचं, मी एकदम मध्ये तुम्हाला भेटून गेलतो, मग त्यावेळी आपण ट्रीटमेंट घेतली नाही. ऍक्च्युली मी बाहेरच गेलो त्यानंतर ना मुंबईला, मग मी आलोच नाही त्यानंतर. कसं व्हावं लागलं आता, बारीक सारीक गोष्टींना हेक्टिक व्हावं लागली. सारख्या त्या डोक्यात येत राहत. जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या आठवत राहतात. ही गोष्ट झालेली, ती गोष्ट झालेली. जुन्या सालमध्ये मागच्या बाजूलाच निघालो मी. 2017 असतं तर बरं झालं असतं. बरं हे असतं तर बरं झालं असतं. सगळ्या या गोष्टी मागं नेत्या. कुठलं काम करायला लागलो की त्याच्यात आळस वगैरे येतो, उत्साह वाटत नाही. उत्साह वाटत. हा, हा. सकाळपासून असं जरा म्हणजे स्ट्रेसमध्येच असतो. थोडा वेळ व्यवस्थित असतोय, मध्येच एकदम मूड पूर्ण सगळं बदलून जातोय. जरी कोणाला तरी असं भेटलो किंवा जर काहीतरी बोललो चुकीचं, तरी तेच आठवत राहते की तिथं चुकीचं काहीतरी बोलले यांना. हम्म, ते हम्म. बोलायला नको पाहिजे होतं, ते बोलायला नको पाहिजे होतं. सारखं ते डोक्यात बेनत राहते. मग काय करताय त्याला? त्यावेळी काय नाही, मग फ्रेंड वगैरे कोण असतील तर त्यांच्यात जाऊन बसते तेवढंच. हम्म, हम्म. ते जरा त्यावेळी गेले की थोडं बरं वाटते. मग झोप वगैरे पण लागत नाही. एक एक वेळा झोपलो हम्म. तरी पण त्या गोष्टी एक एक वेळा आठवतात आणि नुसतं ड्रीमिंग होत राहते झोपले की. हम्म. काहीतरी आपल्याला जुनेच चालू आहे असं. मग थोडं फार बघितलं ते त्या हिशोबाने ते वेगळं ते पद्धतीने चालू आहे. हम्म. असे म्हणजे की ड्रीम झोपल्यानंतर पण ज्या मागच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच पुन्हा 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 त्याच हे होत आठवतंय. आठवत राहत. आठवलं तर काय होतंय? स्ट्रेस असा जास्त येतोय, म्हणजे असं नको वाटते की आता आपण कशाला आता इथपर्यंत आलो, आता काय करायचं, आता पुढं कसं करायचं, हम्म. पुढं काय प्रॉब्लेम होणार, या सगळ्या अशा गोष्टी. काय पुढचं काय वाटतंय? या पुढची सगळी भीतीच वाटत राहते. कसं होणार, काय होणार, काय झालं नाही तर मग काय करायचं. आणि बारीक डिसिजन घ्यायला पण थोडं ताण पडतो. किरकोळ डिसिजनला सुद्धा वेळ. असं कोणतरी आता घरात जायचं म्हणलं की असं लेट नाईट गेलो की परत वाटते किंवा की कोणतरी एक्सपायर वगैरे झालं तर काय करायचं आपण. हा, हा, हा. कोणाच तर बरं वाट होईल. कोणाचं तर बरं वाईट होईल, काहीतरी झालं तर कसं त्यावेळी काय करायला लागणार, आपण एकटे पडणार हे पडणार असं भीती वाटत. हे कधीपासून होतं असं? साधारण झाली की 4-5 वर्ष झालं तसं होतं. आता जरासं मग आता 4-5 वर्षात वाढलंय काय आहे थोडंसं? नाही, तसंच आहे. मेजर असं काय नाही, पण थोडं थोडं तेवढंच, जेवढं आहे तेवढंच आहे. मन अस्वस्थ बेचैन जाणवतंय हो, नेहमी. नेहमी वाईट रडू येण्यासारखं असं काही इमोशनल वाटतंय. वाटते. रडू येते काय? पण येत नाही कधी असं रडायला, पण वाटते असं की इमोशनल झाली खूप. सुसायडल थॉट कधी आले आत्महत्येचा विचार? नाही, ते डोकं दुखल्यासारखं, ताणल्यासारखं चांगल्यासारखं होतं नेहमी. नेहमी. आणि हे सगळं असं खाली असं हे व्हायला लागले, चेहऱ्यावर त्याचं ते जाणवायला लागलं, असं खाली पडते, डोळे वगैरे असं नीट पण नाही झालं. हम्म. मॉर्निंगला मी साधारण 6:30 ते 7 वाजेपर्यंत मी उठलेलो असतो. मी तर मंदिरात वगैरे जाऊन तेवढं करते, तेव्हापासून जरा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे असं एवढं पण नाही. तुम्हाला मी शिकवत होते कसं करायचं ते. हम्म. आता कसं होतं, बिझी असते त्याला तुम्हाला हे जाणवत नाही. ज्याला हो, हो. एकटं असतं त्याला तुम्हाला हे एकटं असलं की मला कळतं. खूप प्रॉब्लेम. ते बिझी असताना काय वाटत नाही. तुम्हाला मी शिकवतो कसं करायचं ते. हा, आणि थोडंसं काउन्सिलिंग पण घेऊया, हम्म. सेशन होऊन जाईल ते.